चॅप्टर नंबर 8 ऑडिओ नंबर 29. आपण एकार्ट टोले यांचं बुक पॉवर ऑफ नाऊ बघतोय. मी चारुशिला बिराजदार. चॅप्टर नंबर 8चं नाव आहे एनलायटन्ड रिलेशनशिप, म्हणजे अज्ञानापासून मुक्त किंवा लोकभ्रमापासून मुक्त असे नाते किंवा प्रबुद्ध असे नाते. तर आता इथे साधक एक प्रश्न असा विचारतायत की तुम्ही जिथे असाल तिथून वर्तमानात प्रवेश करा असं आपण सांगताय. तर पुरुष आणि स्त्री यांच्या प्रेमाने एनलायटनमेंट होते का? किंवा पुरुष आणि स्त्री यांच्या प्रेमामधून आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो का? तर ते नातं आपल्याला पूर्णत्वाला नेतं का? किंवा कोणाचे आयुष्य कसे पूर्णत्वाला जाईल जोपर्यंत स्त्री पुरुष नाते बळकट होत नाही, असा हा साधकाचा प्रश्न आहे. तर याच्यावर उत्तर लेखकाने खूप मार्मिक दिलेलं आहे. ते म्हणतात की याचा अर्थ तुम्ही काहीतरी घटना घडायची वाट बघताय. तर आपण एवढे कष्ट केले, याच्यावर काम केलं, सगळा अभ्यास केला, पण तरी परत तुम्ही कशाची तरी वाटच बघताय ना. तर ही आयुष्यातली मोठी चूक आहे असं नाही का तुम्हाला वाटत? तर मुक्ती ही इतर कुठेही नाही आहे, तर आत्ता आणि इथेच मुक्ती आहे. तर मला ह्याच्यावरून आठवतं की कृष्णानंद गुरुजींचे गुरु अमर गुरु होते. ते म्हणायचे की मुक्ती इज इन आवर पॉकेट्स. तर मुक्ती ही अशी कुठे लांब नाही आहे, ती आत्ता या क्षणात आणि पॉकेटमध्ये. त्याचा आत्ता मला हा संदर्भ समजतोय. आता पुढचा एक प्रश्न असा आहे की व्हॉट डज दॅट स्टेटमेंट मीन? सॅल्वेशन इज हिअर अँड नाऊ आणि आय डू नॉट अंडरस्टँड इट. आय डू नॉट इवन नो व्हॉट इज सॅल्वेशन. म्हणजे साधक म्हणतात की अरे मला कळत नाहीये की आत्ता इथे मुक्ती आहे असं तुम्ही म्हणताय, पण म्हणजे काय? तर मुक्ती म्हणजे काय हेच मला कळत नाहीये. तर उत्तर त्यांनी दिलेलं आहे लेखकांनी, की खूप लोकांना वाटतं की शारीरिक सुख किंवा मानसिक समाधान, आनंद ह्या गोष्टी आनंद देऊ शकतील किंवा त्यांना भीतीपासून सोडवू शकतील. तर आनंद किंवा सुखाची व्याख्याच त्यांनी केली आहे की उच्च प्रकारचा जिवंतपणा हा शारीरिक सुखाने मिळतो, अशी आपली सर्वसामान्यांची व्याख्या आहे. किंवा जास्त सुरक्षितपणा येतो, नवरा बायकोचं रिलेशन असलं की जास्त सुरक्षितपणा येतो आणि मी पूर्ण असल्याची भावना येते. तर ही फक्त मानसिक समाधानातून मिळते असं लेखकांचं म्हणणं आहे. ते म्हणतात की हा एक मुक्ती शोधण्याचा मार्ग आहे, पण आपण काय करतोय, अतृप्ततेच्या मार्गाकडनी जातोय आणि तृप्तता मिळवायला बघतोय. तर अपुऱ्या गोष्टींकडून अपूर्णताकडेच जायचा हा मार्ग आहे खरं सांगायचं तर. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपण असं म्हणतोय की लिंबाच्या झाडाला आंबे यावेत, हे जे इम्पॉसिबल आहे, जे होणंच शक्य नाही आहे. किंवा माशानी झाडावर चढावं, हे तशातला प्रकार आहे की हा अतृप्ततेचाच मार्ग आहे. हे सगळं भासमान आहे, हे कधीतरी संपणार आहे आणि त्याच्यातनं आपण म्हणतोय की मला चांगला पूर्ण आनंद समाधान असं मिळावं. तर त्यामुळे कुठल्याही प्रकारचे समाधान किंवा लोकांनी मिळवले हे शारीरिक सुखातून म्हणा किंवा नवरा बायकोच्या रिलेशनमधनं म्हणा, कंपॅनियनशिपमधनं म्हणा, तरी ते तात्पुरतं असतं आणि तात्पुरते समाधान जरी वाटले तरी तो क्षण आत्ता इथे आणि यापेक्षा वेगळा असा भासमान आहे. म्हणजे तर त्या लेखक असं म्हणतात की मला जेव्हा एखादी गोष्ट मिळेल तेव्हा मी मोकळा होईन, ही कन्सेप्टच चुकीची आहे, ही व्याख्याच चुकीची आहे. किंवा मला काही मिळालं की मी आनंदी होईन, मग मला बरं वाटेल, ही पूर्ण बेशुद्ध अजागरूक मनाची अवस्था आहे आणि जी भविष्यात भासमान मुक्तीची कल्पना करते. तर मी कशावरही अवलंबून नाही आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम अशी आत्म्याची व्याख्या आहे. असा जर मी आहे तर मला कोणी कशाला हवं पूर्ण करायला? तर खरी मुक्ती म्हणजे तृप्तता, शांती, जीवनामध्ये पूर्णपणे स्वतःला अनुभवणं. तर आता लेखक आपल्याला मुक्तीची व्याख्या सांगतायत. तर स्वतःमध्ये जे चांगलं आहे ते आपल्याला अनुभवायचं आहे. आपण काय करतोय, जे बरोबर विरुद्ध आहे, जे भासमान आहे ते अनुभवतोय. लेखक सांगतायत की फक्त असण्याचा आनंद जो बाहेर कशावरच अवलंबून नाही, तर हा आपल्याला अनुभवायचा आहे. तर हा काही असा जाता जाता घेण्याचा गोष्ट नाहीये. तर फक्त जर आपण वर्तमान क्षणात अनुभवला, हा वर्तमान क्षणात राहिलो, तर आपल्याला हा अगदी आपसूकच आनंद येणार आहे अनुभव. म्हणजे देवाला जाणून घ्यायचंय. देव जो बाहेर कुठेही नाहीये, तो तुमच्यातच आहे आणि तोच तुमचा इसेन्स आहे. तेच तुम्ही आहात, तोच तुमचा गाभा आहे. म्हणजे सोन्याचे दागिने आहेत,
कानातले, बांगड्या आहेत, नेकलेस आहे आणि आपण विचारतोय हे कशाचे दागिने आहेत? तर कशाचे आहेत? तर हे सोन्याचे आहेत. तर सोनं हाच गाभा आहे. तसा आत्मा हाच आपला गाभा आहे. तर तोच जो आपण विसरतोय, तर तो जो गाभा आपला आहे, इसेन्स आहे, तर तो काळरहित आहे, आकार विरहित आहे आणि एक जीवन आकार जो अस्तित्वात आहे. म्हणजे जीवन आकार म्हणजे मागे जे आपण डिफाईन केलं, व्याख्या केली, की व्हायब्रंट आहे. तिथे खूप लाईफ आहे, व्हायब्रन्सी आहे, खूप उत्साह पण आहे. पण उत्साहाबरोबर उत्तेजना नसून तिथे शांतता आहे. तर हे आपल्याला अनुभवायचं आहे. तर पुढे ऑथर आपल्याला सांगतात, की खरी मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य. तर आता खाली त्यांनी सांगितलंय, की कशा-कशापासून आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं आहे. तर भीतीपासून, दुःखापासून, अपूर्णता, अतृप्तता. अगर आपल्या मनात बघा सारखं वाटत असतं, की काहीतरी कमी आहे, बेचैनी, बेचैनी असते. तर त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळवायची आहे. आपल्या मनाचा कसा स्वभाव आहे, की आपल्याला काहीतरी गरज आहे, काहीतरी हवंय, काहीतरी अपूर्ण आहे, काहीतरी आपण सारखं पकडून ठेवतोय किंवा आपल्याला मन काहीतरी समजायचा प्रयत्न करतोय. मग तो आता एक एक्झाम्पल घेतलं तर इश्यू पण असेल, की आता म्हणजे मला परवाच मी असाच अभ्यास करत होते, की तब्येत कशी आहे? हे मैत्रिणींनी विचारणं. तर हा कन्सर्न दाखवणं आहे का काही माहिती करून घ्यायची आपल्याला? हा प्रश्न आपण स्वतःलाही विचारला पाहिजे. आपणही विचारतो पहा, कशी आहे तब्येत? त्या व्यक्तीला आपण जाऊन काय मदत करणार नसतो, डबे देणार नसतो, औषधं नेऊन देणार नसतो, डॉक्टरकडे नेणार नसतो. मग जाणून घ्यायची काय आवश्यकता आहे? तर म्हणजे एक मी असा एक अभ्यासाचा मजा म्हणून एक अभ्यासाचा विषय, की हे अ, अहंकारी मनाला हे सारखं जाणून घ्यायचं असतं काहीतरी. तब्येत कशी आहे ही इन्फॉर्मेशन मिळून ते मन काय करणार आहे, ती व्यक्ती, जर त्याचा काही उपयोगच नाहीये. तर म्हणजे मी कुठेही कोणाला दोष देत नाही. आपल्या सगळ्यांचाच हा स्वभाव आहे. म्हणजे आपण शेजाऱ्यालाही विचारतो, "तब्येत कशी आहे?" जरी अगदी शेजारी म्हणला, की "वाईट आहे." तरी त्याच्यावर आपण काय करू शकणार आहे? त्यालाच डॉक्टरकडे जायचं आणि औषध घ्यायचंय. सो हे आपलं अहंकारी मन असतं, की जाणून घ्यायचं, सारखं काहीतरी हवंय, आकलन करून घ्यायचंय, समजायचा प्रयत्न करायचा आहे काहीतरी. काहीतरी समजून घ्यायचंय आणि मग मन आपल्याला बळजबरीने विचार करायला लावतं. तर त्यापासून ही मुक्ती आपल्याला घ्यायची आहे. तर नकारात्मकतेबद्दलही मुक्ती घ्यायची आहे. सारखे निगेटिव्ह विचार येतात डोक्यात. त्याच्यापासून मुक्ती घ्यायची आहे किंवा भूत आणि भविष्यापासून आपल्याला मुक्ती घ्यायची आहे. तर तुमचे मन तुम्हाला सांगते, की तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही. इथून मग मन तुम्हाला सारखे सांगते, की काहीतरी घडायला पाहिजे, की आता तुम्हाला हे जाता येणार नाही, हे करता येणार नाही, कोरोना आला, मग आपल्याला असा त्रास होईल, तसा त्रास होईल किंवा काहीतरी तसं नाही झालं तर मनाला सारखं वाटतं, की काहीतरी छान उत्तेजित घडायला पाहिजे, म्हणजे एक्साइटमेंट पाहिजे आयुष्यात. तर सारखं मनाला काहीतरी घडायला हवं असतं. तर हे बनायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे, की हे थोडक्यात तुम्हाला सांगितलंय, की तुम्हाला वेळ पाहिजे, जो तुम्हाला शोधून काढायला हवा. असं मन सांगतं स्वतःला, की "अरे, अजून वेळ पाहिजे बरं का. सॉर्ट आउट करायला पाहिजे." असं मन स्वतःला सांगतं. हे मिळवायला पाहिजे, हे सोडवायला पाहिजे. असं सारखं मन काहीतरी विचार करत असतं किंवा लोकांना ताब्यात कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. लोकांनी मी म्हणतो तसंच करायला पाहिजे. एखादा सल्ला दिला, एखाद्याने मानला तर मानला, ठीक आहे. नाही मानला तर लगेच राग येतो आपल्याला. तर म्हणजे मी खूप वेळेला असं माझं खूप वेळेला होतं, की मैत्रिणींना माझ्याकडनं विचारलंच जात नाही. विचारपूस केलीच जात नाही. कारण मी माझ्या मनाला नेहमी विचारते, की ही इन्फॉर्मेशन घेऊन मी काय करणार आहे? मी मदत करू शकणार आहे का? नाही. मग ही इन्फॉर्मेशन एक्सेस ओझं कशाला बाळगायचं मनाला? तर त्याची उत्तरं हे बरोबर का चूक असा मला खूप वेळा प्रश्न पडायचा किंवा खूप वेळेला माझ्या मैत्रिणी वगैरे म्हणायच्या, की "तू किती तिरसट आहेस" किंवा "तू आम्हाला विचारपूस पण साधी करत नाही." तर त्याचं उत्तर मला हे इथे मिळालं, की काही गरज नसते. अहंकारी मनाला सारखं काहीतरी जाणून घ्यायचं असतं. लोकाच्या घरात काय चाललंय? हा काय करतोय? तो काय करतोय? म्हणजे कधी असले प्रश्नही मला कधी पडले नाही आणि मी कधी कोणाला विचारलंही नाही. किंवा एखाद्याचा मुलगा काय करतो? नवरा काय करतो? घेणं काय पडलंय आपल्याला? ही एक्सेस इन्फॉर्मेशन आहे आणि हे मन जे असतं ना, ते सारखं काहीतरी समजून घ्यायचं, जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतं. तर त्याच्यावर काम करायला पाहिजे आपल्याला, की त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळवायची आहे. तर काहीतरी मला कळायला पाहिजे. जरी म्हणजे हेतू वाईट नसला, मी म्हणत नाही की प्रत्येकाचा हेतू वाईट असतो. पण हेतू वाईट नसला तरी मनाला पाहिजे असतं, की ही इन्फॉर्मेशन मला मिळायला पाहिजे. नाही मिळाली तर मी अपूर्ण आहे. नाही मिळाली तर माझा कॉन्फिडन्स जाईल. तर हा सगळा हे सगळे त्या भासमान जे आहे किंवा अहंकारी मन आहे, त्याचे हे खेळ चाललेले आहेत.
हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ह्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळवायची आहे. तर आपण असं म्हणतो की आपल्याला जरा थोडी मुलं मोठी झाली की काम करू. मग मुलं मोठी झाली की लग्न झाले की काम करू मुलांचं. मग मुलांना नोकरी लागली की काम करू. तर काळ हे मुक्ती मिळवण्याचं नक्की उत्तर नाही असं लेखक आपल्याला सांगतायत. तर तुम्हाला अजून वेळ हवा आहे. म्हणजे हा वेळ हवा आहे हाच मोठा अडसर आहे. कारण कसं आहे भगवंत कसा आहे, प्रभू कसा आहे किंवा आपल्या आतलाही प्रभू कसा आहे, देव कसा आहे, तर चिरंतन आहे, अनादी आहे, अनंत काळ टिकणार आहे. त्याला यानंतर मी हे करीन हे म्हणणं परत हा अहंकारी मनाचा खेळ आहे. तर तुम्हाला वाटतं की आत्ताच्या आत्ता मी तिथपर्यंत पोहोचू, तर तसं होत नाही असं ऑथर आपल्याला सांगतायत. आणि मग आपल्याला असं कायम वाटत असतं की मी पूर्ण नाही, मी अपूर्ण आहे, मी चांगला नाही. मग मनाचे खेळ पहा कसे असतात. मग मला पश्चात्तापच होतोय, मी असं बोलायला नको होतं, अशी प्रतिक्रिया द्यायला नको होती. हे सगळे मनाचे खेळ चाललेले आहेत. त्याच्यापासनं आपल्याला मुक्ती पाहिजे, त्याच्यापासनं आपल्याला वर यायचंय. मग तुम्हाला हे कळत नाही की हाच तो वर्तमान क्षण आहे जो तुम्हाला मुक्तीत नेणार आहे. असं ऑथर आपल्याला परत खडसावून सांगतायत की तुम्ही हे समजणे महत्वाचे आहे की मुक्तीच्या दारातच तुम्ही आहात. आणि तुम्हाला त्या क्षणी देव सापडतो जेव्हा तुम्ही देवाला शोधणंच बंद करता. त्यामुळे मुक्तीचा असा वेगळा कुठलाच मार्ग नाहीये. कुठलीही परिस्थितीचा उपयोग करून तिथे पोहोचता येईल अशी कुठलं आपल्याकडे काही साधनही नाहीये. तर फक्त वर्तमान क्षण आपला आहे. काही वेगळी विशिष्ट परिस्थितीची काही आवश्यकता नाही. फक्त एकच पॉइंट ऑफ ॲक्सेस आहे असं लेखक परत परत सांगतायत आणि तो म्हणजे आत्ताचा वर्तमान क्षण. तर यापुढे आपण नक्की स्वतःला पडताळायला पाहिजे की काय मन हे मागतंय, त्याला काय जाणून घ्यायचंय, काय समजून घ्यायचंय. उगाच लोकांना अनाहूत सल्ले आपण देतोय का, उगाचच पश्चात्ताप करायचा, उगाचच दुःख करत बसायचं, उगाचच भीती बाळगायची. हे सगळे त्या अहंकारी मनाचे नाटकं चाललेली आहेत आणि त्याला आपण बगल द्यायची, त्याला त्याच्यातनं आपली सोडवणूक करायची. तर त्यामुळे ऑथर परत परत सांगतात की या क्षणाच्या व्यतिरिक्त कुठलीही वेगळी मुक्ती नाहीये. फक्त आपण ठरवायचंय की या खेळामध्ये आपण सहभागी व्हायचं का. हा डोंबाऱ्याचा खेळ चाललेला आहे या मनाचा आणि आपण त्याच्यात अडकायचं का, सहभागी व्हायचं का, त्या विचारांच्या लूपमध्ये अडकायचं का. तर तुम्ही एकटे आहात आणि तुमच्याजवळ तुमचा जोडीदार नाही. हे पण परत त्यांचं म्हणणं आहे की हे पण भासं मानताय. तुम्हाला कोणी गरजच नाहीये पूर्ण करायची. तुम्ही स्वतःच पूर्ण आहात. पूर्णमिदं पूर्णाः ते तसं पूर्ण पूर्ण ब्रह्म आहोत आपणच. तर मग तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा रिलेशनशिपमध्ये नसाल असा काहीच फरक पडत नाहीये त्याचा. आणि हा क्षणच तुम्हाला मुक्तीकडे नेणार आहे. तर हे समजायला जरी अवघड असलं तरी ठीक आहे, निदान आपण आपल्याला समजलंय तर सुरुवात तर करू. आता आपण जागृत झालोय. त्यामुळे अजागरूकतेची कुठलीच कार्य आपल्याकडनं अपेक्षित नाही. आता आपल्यावर जबाबदारी आहे मोठी, की आपण ही जबाबदारी समर्थपणे पेललं पाहिजे. कारण काय की आपण हे पुस्तक वाचलंय, आपल्याला माहीत झालंय. सो आता कुठल्याच अजागृत मनाला आपण थारा द्यायचा नाहीये. कारण मनाला घाणेरडी सवय असते, की जे काही चांगलं आहे ते भविष्यात होईल. तर ते न करता आपल्याला स्वतःच्या मनावर कंट्रोलही नाही मी म्हणता येणार. फक्त साक्षीभावाने बघायचं आहे, की कसे मनाचे खेळ चाललेत. हवं तर एक स्पिरिच्युअल डायरी लिहून ठेवायची, की आत्ता मला भीतीचे थॉट आले. मी परवा असंच केलं, की थॉट सगळे लिहून काढले. मग माझ्या लक्षात आलं, की कुठे चुकतंय. अति फोनवर बोलून पण त्रास होतोय. कारण लोकांचे विचार येतात ना, काही गरज नसते. आपण पूर्णच आहोत. काय म्हणजे निम्म 90% फोन कॉल्स मी आता माझा फोनच एरोप्लेन मोडवर टाकून देते. कारण काही गरज नसते लोकांचे थॉट्स आपण ऐकायची. सो कट ऑफ म्हणजे ह्या जेवढ्या कट ऑफ करता येईल ना आपल्याला, तेवढं आपण लवकर मुक्तीकडे पोहोचणार आहे. तर तुम्ही भूतकाळात जाऊन हे करू शकत नाही किंवा भविष्यकाळात जाऊन करू शकत नाही. तर जर जमलं तर पहा सोशल मीडियापासून लांब राहून. कारण खूप खूप आपण डोक्यामध्ये बंबार्डिंग करत असतो आणि मग ते मन काय, मन म्हणजे काय माकड आहे. कारण ती एंटिटी आहे, एकार्ट टोले म्हणतात. आणि ती एंटिटी म्हणजे ती आपण सारखं तो राक्षस जागृतच ठेवतोय. सोशल मीडियावर राहून, फोन कॉल राहून, सारखं अवेलेबल राहून. सो डोंट मेक युअरसेल्फ अवेलेबल टू पीपल. म्हणजे इतकंही चीप होऊ नये की आपण टाईमपास करत किती वेळ सोशल मीडियावर घालवावा. कारण आता आपण जागरूक आहोत. आता आपण जबाबदार व्यक्ती आहोत. हे पुस्तक आपल्याला समजलंय. हे पुस्तक आपण अभ्यासतो आहोत. तर नक्की स्वतःवर काम केलं नाही तर ह्या पुस्तकाचा काही उपयोग नाही आणि ह्या प्रपंचाचाही काही उपयोग नाही. तर स्वतःवर ह्याच्यावर नक्की काम करायचं आहे. म्हणजे बाकी कोणाला फायदा झाला नाही मला माहीत नाही. पण मला माझा स्वतःला खरंच खूप फायदा होतोय
आणि ह्याच्यातनं आपण एक एक पाऊल मुक्तीकडे नेतोय आणि वर्तमान क्षणाचा छानपैकी उपयोग करून आनंदात शांततेने जीवन जगू शकतोय या क्षणी तरी. मला पुढचा क्षण माहीत नाही, पण या क्षणी नक्की आपण आनंदात जीवन जगू शकतोय. आनंदाचा आपल्याला मार्ग सापडला आहे, तो कृपया सगळ्यांनी हा ठेवा, जपून ठेवावा आणि सगळ्यांना आनंद, शांती, सुख मिळो, मुक्तीचा मार्ग लवकर मिळो, हीच माझी प्रार्थना असेल. थँक यू व्हेरी मच.